बोटे गावातील युवकांचे आभार मानतो. आभार ह्या गोष्टीसाठी मानतो की आपण लोकांनी खिंडीतून वरती आपल्या बोटे गावात रॅली काढून माझा जो सत्कार केला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. मला वाटलं होतं बोटे गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं जमतील का नाही. मी भोजनाला पण बोललो, गणेशला पण बोललो, अरे गणेश एवढी माणसं गोळा होतील का. गणेश म्हणला मी आता काय सांगत नाही. पण खरंच असं वाटायला लागलं की बोटे गावाच्या लोकांनी, तुम्ही लोक जे म्हणत होता दोघं तिघं की 80% पाठिंबा आहे, मला तर वाटतं की त्या बोटे गावातून शेखर गोरेला 90% पाठिंबा आहे. आता बरेच लोक म्हणतील की जयकुमार गोरेच्या विरोधात सत्ता भाव कसा. तुम्हाला लोकांना 100% प्रश्न पडतात. कोण बोलत नाही, कोण इथं शेखर गोरे समोर असल्यामुळं, जयकुमार गोरे समोर असल्यामुळं कोण बोलायच्या भानगडीत पडत नाही. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही विचारायच्या अगोदरच सांगतो, तुम्हाला आठवत असेल 2009ला विधानसभा निवडणूक झाली. जयकुमार उभे राहिले, त्यांच्या समोर दिलीप यादव होते, सदाशिव पोळ होते, मातबर लोक होती. तरी पण आपल्या लोकांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मान खटावमधल्या आम जनतेनं त्या जयकुमारला प्रचंड मताने निवडून दिलं. आणि कुठल्या मुद्द्यात तुम्हाला आठवत असेल, मला तर आठवतं, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही प्रचार करत असताना, तुम्ही प्रत्येक घरात जात असताना, प्रत्येक घरात पोहोचत असताना तुम्ही काहीतरी मुद्दे जयकुमारला मतदान मागितलं. ते मुद्दे होते, तुम्हाला सांगतो मित्रांनो, ते मुद्दे होते की गोरे बंधू आर्थिक सक्षम आहेत, आम्हाला भ्रष्टाचाराची गरज नाही, 1 रुपया कोणाची घ्यायची गरज नाही, आम्हाला यात सेटिंग करायची गरज नाही, कुठल्या अधिकाऱ्याला 1 रुपया मागायची गरज नाही, आमच्याकडे एवढे पैसे, फक्त आम्ही आलोय आम जनतेच्या सेवेसाठी आलो. हेच मुद्दे होते, हेच मुद्दे होते. माझ्या माहितीप्रमाणे मी प्रचार करत असताना हेच मुद्दे मांडले. परंतु तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून, आम जनतेने मिळून, कार्यकर्त्यांनी मिळून जयकुमारला आपण निवडून दिलं. जयकुमारला निवडून दिल्यानंतर मला वाटतं 5 ते 6 महिन्यानंतर त्या भाद्रानं आपल्या मान खटामध्ये पाण्याची टंचाई असताना, त्याला पाणी नसताना, शेतीला पाणी नसताना त्या भाद्रानं मान महोत्सव घेतला. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही, बऱ्याच लोकांना माहिती असेल. त्या मान महोत्सवात तुम्हाला सांगतो 2.5 ते 3 कोटी रुपये गोळा केले गेले. 2.5 ते 3 कोटी रुपये गोळा केले गेले. तुम्हाला सांगतो हे पैसे कोणाचे होते? शिक्षकांचे पैसे होते, रेशनिंग दुकानदाराचे पैसे होते, तहसील ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांचे पैसे होते, तुमच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे पैसे होते, राहिलं तर राहिलं MSCBच्या अधिकाऱ्यांचे पण पैसे होते. त्याच्यापेक्षा तुम्हाला मोठं सांगतो, कृषी विभागाच्या रोपणावर हे सगळी यंत्रणा, त्यांच्या यंत्रणेचे पैसे होते. तुम्हाला सांगतो मान महोत्सव घ्यायचं काय कारण होतं काय? मान महोत्सव मधून आम जनतेला फायदा काय झाला तुम्ही सांगा. त्या मान महोत्सवाला बरेच लोक गोळा झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे जास्तीत जास्त दारोडे लोक गोळा झाली, शिट्ट्या वाजवल्या गेल्या आणि जाताना माणसं काय म्हणली, जायला जयकुमारला पण हात ना दिसतोय, तिथं बायका नाचवतोय, म्हणलं आपण शिट्ट्या वाजवतोय, आपण दारू पण शिट्ट्या वाजवतोय, जयकुमार पण त्यातला दिसतोय. म्हणून मी मित्रांनो सांगतो, ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढत होतो, जाहीर सभेत बोलत होतो, जाहीर सभेत आम्ही बऱ्याच वर्गाने केल्या होत्या. जयकुमारने सांगितलं होतं, आठवत असेल नसेल मला माहित नाही, पण मान खटावमध्ये कायमस्वरूपी पाण्याच्या प्रश्नावर ज्यावेळेस जयकुमार बोलत होते त्यावेळेस एकच म्हणत होते, मान खटावमध्ये 2 वर्षात पाणी नाही आणलं तर हा जयकुमार राजीनामा देईल. दिला का राजीनामा? आलं का पाणी? नाही आलं. मला सांगा, त्याच्यानंतर हा बहादर बोलला की अजून मला 1.5 वर्ष वाढवून द्या. काय म्हणला? 1.5 वर्ष वाढवून द्या, 3.5 वर्षात मी पाणी आणतो, नाहीतर राजीनामा देतो. मला सांगा, 3.5 वर्ष झालं पाणी आणलं का? अहो राजीनामा दिला का? राजीनामा दिला नाही. आज तुम्हाला सांगतो 4.5 वर्ष 3 महिने झाले, 4.5 वर्ष 3 महिने. हा बहादर 8 ते 10 दिवसापूर्वी
हा बाजार परत एकदा म्हणला 30 जुलैला पाणी आलं, 100% पाणी आलं 30 जुलैला. नाहीतर माझ्या उमेदवारीच्या पुढचं बटन दाबू नका, मला निवडून देऊ नका. आणि परत हा बाजार काय म्हणला, 2 महिन्यात नाही पाणी आलं आणि निवडणुकीच्या अगोदर पाणी नाही आलं तर बटन दाबू नका. पाणी येत नव्हतं. आम जनतेच्या का लक्षात येत नव्हतं, पाणी येत नव्हतं. कसं होईल पाणी? तिथं अजून बोरदा खांदा गेला नाही, कॅनल टाकलं गेलं नाही, पण ते बसले नाही. आणि तुम्ही मला सांगा कुठल्या पैशात पाणी येणार हो? तुमची आमची बोलवण चालू आहे, तुम्हाला आम्हाला चुद्या बनवायचं काम चालू आहे. तुमच्या आमच्या लक्षात द्यायची गरज आहे. बारकाईने विचार करा, अजिबात पाणी येणार नाही. मी म्हणत नाही की शेखर गोरे उभा राहिला तर आणि मला निवडून दिलं तर पाणी येणार. मी तुम्हाला एकच सांगतो, एकच पर्याय आपल्याला मान खटावमधल्या आम जनतेला एकजूट करण्याची गरज आहे. आणि एकजूट करून 25 ते 30,000 लोकांचा मोर्चा आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावं लागेल. तर तुम्हाला सांगतो जनतेच्या रेट्यावर पाणी आल्याशिवाय राहणार नाही, दुसरा कुठला पर्याय नाही. तुम्हाला सांगतो, राजू शेट्टी नाव ऐकलं असेल तुम्ही, हाय कुठलं बरोबरचे इतर गरीब खासदार झाले, कुणाच्या जेव्हा झाले, शेतकऱ्याच्या जेव्हा झाले. तुम्हाला सांगतो तो राजू शेट्टी बारामतीत गेला, शरद पवारांच्या गावात, अजित पवारांच्या गावात गेला आणि 700 रुपयाचा रेट, ऊसाचा 700 रुपयाचा भाव त्यांनी 2500 रुपये मिळून घेतला. कुणाच्या जीवावर घेतला हो? तुमच्या आमच्या जीवावर, तुमच्या आमच्या जीवावर, जनतेच्या रेटावर घेतला. मग मी तुम्हाला सांगतो, मग आपण का नाही करू शकतो? मानमध्ये आणि खटावमध्ये, मान तालुक्यातून खटाव तालुक्यात फक्त 5 किलोमीटरचं अंतर आहे. म्हणून मला सांगा, मानमध्ये आणि खटावमधील जनता एकत्र काय होत नाही? एकत्र आली तर तुम्हाला माहित नाही पाणी आल्याशिवाय राहणार नाही.